नमस्कार, मी भाग्यश्री भालेराव आरोग्य सल्लागार म्हणून काम करते. सो आपल्याकडे काही दिवसापूर्वी म्हणजेच 15 दिवसापूर्वी मंगल मॅडम आल्या होत्या खूप सारे हेल्थ चॅलेंजेस घेऊन. सो 15 दिवसामध्ये त्यांना काय रिझल्ट आला आणि त्या कशासाठी आल्या, त्या काय चॅलेंजेस त्यांना होते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. काय चॅलेंजेस होते मॅम तुम्हाला? मला फक्त अन्न पचन होत नव्हतं. माझं ऑपरेशन झालेलं. कशाचं ऑपरेशन झालं? पिशवीच्या आतड्यांच्या मध्ये माझ्या गाठ होती. तुमच्या पिशवीच्या आणि आतड्यांच्या मध्ये गाठ होती. पहिलं ऑपरेशन झालं ते सक्सेस झालं नाही. दुसरं एमजेम हॉस्पिटलमध्ये गेले, तिथे पण मला डॉक्टरने गॅरंटी काय दिली नव्हती. पण तिथे देवाच्या कृपेने झालं सक्सेस. पण मला अन्न पचन बिलकुल व्हायचं नाही. त्याच्यामुळे मग मी इकडे आले. मॅडम काय व्हायचं म्हणजे अन्न पचन नाही व्हायचं म्हणजे काय व्हायचं? काही असं खायला गेले तरी पण मला लूज मोशन व्हायचं. म्हणजे लूज मोशन करून ते सगळं अन्न पोटातून बाहेर निघायचं. पाणी प्यायले तर मला वॉशरूमला व्हायचं, पोटात दुखायचं. आणि त्याच्यामुळे मग मी ते मॅडमकडे आले. मॅडमने हे मला प्रोडक्ट दिलं. 15 दिवसाच्या आतमध्ये मला खूप फरक पडला याच्यामध्ये. ऑपरेशनमुळे मला शुगर पण झाली होती. म्हणजे शुगर पण नॉर्मल झालं. असं म्हणायचंय की तुम्ही ऑपरेशन केलं एक आजारातून बरे होण्यासाठी, पण तुम्ही दुसऱ्या आजारामध्ये गेलात, जसं की तुम्हाला शुगर डिटेक्ट झाला त्याच्यामुळे, बरोबर? आता तुम्ही शुगर टेस्ट केलेला आहे केलेलं आहे. तर मग काय म्हणताय तुमची? नॉर्मल आहे. टॅबलेट बंद केला तरी चालेल, आम्ही बंदच केली. आणि ह्या प्रोडक्ट मध्ये मला खूपच फरक पडलेले आहे. येस. तर मग तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगणार लोकांना हे घ्यायला पाहिजे. आणि